नेक्स्ट पॉइंट आहे ऑक्सिडेशन स्टेट बा डी ब्लॉक इलेमेंट आणि ऑक्सिडेशन स्टेट. डी ब्लॉक इलेमेंट आणि ऑक्सिडेशन स्टेटचा जर विचार करायला झालं तर सर्वात अगोदर आपल्या लक्षात आलं पाहिजे की डी ब्लॉक इलेमेंट मधला जो फर्स्ट आणि लास्ट इलेमेंट आहे, फर्स्ट आणि लास्ट इलेमेंट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3D सिरीज मध्ये स्कॅन्डियम आणि झिंक, किंवा 4D सिरीज मध्ये एट्रियम आणि सर्वात शेवटी कोण आहे कॅडमियम, आणि 5D सिरीज मध्ये लॅन्थॅनम आणि सर्वात शेवटी कोण आहे मर्करी. हे जर सोडले, फर्स्ट आणि लास्ट इलेमेंट जर सोडले, तर बाकीचे जे इलेमेंट आहेत हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. लक्षात आलं? तर नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवतात, तर याच्या मागे रिझन आहे की 3D ऑर्बिटल, 3D सिरीज मध्ये 3D ऑर्बिटल आणि 4s ऑर्बिटल याच्यामधला जो एनर्जी गॅप आहे, हा एनर्जी गॅप कसा अतिशय कमी आहे, आणि एनर्जी गॅप कमी असल्यामुळं 3D ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन आणि 4s ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन हे काय करतात, बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतात. लक्षात आलं? आणि याच्यामुळे काय होतं, डी ऑर्बिटल मधले जे इलेमेंट आहेत हे काय करतात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. लक्षात आलं? जसं की आपण पाहिले फर्स्ट आणि लास्ट इलेमेंट, 3D सिरीज मधला फर्स्ट इलेमेंट स्कॅन्डियम आणि लास्ट इलेमेंट झिंक, 4D सिरीज मधला फर्स्ट एट्रियम आणि लास्ट कॅडमियम. लक्षात आलं? 5D सिरीज मधला फर्स्ट लॅन्थॅनम आणि लास्ट मर्करी. हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करत नाहीत. हे सोडून बाकीचे जे डी इलेमेंट आहेत, डी ब्लॉक इलेमेंट आहेत, ट्रान्झिशन इलेमेंट आहेत, हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ओके बा, याच्या अगोदर जेई साठी क्वेश्चन विचारलेला आहे की स्कॅन्डियम कोणती ऑक्सिडेशन स्टेट शो करतो, तर स्कॅन्डियम साठी ओनली अँड ओनली +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. स्कॅन्डियम काय करतो, ओनली अँड ओनली +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. कशी शो करतो, किंवा जे 3D इलेमेंट आहेत, 3D सिरीज मधले जे डी ब्लॉक इलेमेंट आहेत हे कोणकोणत्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात हे आपण पाहूया. बा स्कॅन्डियम कोणती दाखवतो, +3. स्कॅन्डियम +3 ऑक्सिडेशन स्टेट कशी शो करतो, तर बा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय केले जातात, लूज केले जातात, इलेक्ट्रॉन लूज केले जातात, त्यावेळेस इलेक्ट्रॉन पहिले लूज कुठले केले जातात, व्हॅलन्स शेल मधले, आणि व्हॅलन्स शेल कोणता आहे, 4s आहे. व्हॅलन्स शेल कोणता आहे, 4s. ओके, स्कॅन्डियम बॉन्ड फॉर्मेशन मध्ये किती इलेक्ट्रॉन लूज करेल किंवा किती इलेक्ट्रॉन पुढच्या इलेमेंटला देऊ शकतो त्याच्याबरोबर बॉन्ड तयार करत असताना, तर किती, एस मधले 2 आणि डी मधला 1. लक्षात आलं? एस मधले 2 आणि डी मधला 1 याप्रमाणे तो +2 आणि +3, म्हणजे सुरुवातीला तो +2 दाखवू शकतो. एस मधले दोन्हीच्या दोन्ही ऍट अ टाइम दिले +2 दाखवू शकतो, आणि याच्यानंतर जर डी मधला 1 इलेक्ट्रॉन दिला तर तो +3 पण दाखवू शकतो. पण स्कॅन्डियमच्या केसमध्ये तो बॉन्ड फॉर्म करत असताना तिन्हीच्या तिन्ही इलेक्ट्रॉन का करतो, लूज करतो आणि बॉन्ड तयार करतो. म्हणजे एस मधील 2 आणि डी मधील 1 असे 3 इलेक्ट्रॉन लूज करून तो हायली स्टेबल होतो. आर्गॉन सारखं नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करतो, आणि नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव्ह करत असताना तो टोटल 3 इलेक्ट्रॉनचा लॉस करतो आणि स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे स्कॅन्डियम साठी जी हायली स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल ती कोणती असेल, +3 असेल. लक्षात आलं? आफ्टर देन टिटॅनियम मध्ये बघा, टिटॅनियम एस मधले 2 इलेक्ट्रॉन लूज करेल, +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. याच्यानंतर डी मधला 1 इलेक्ट्रॉन लूज करेल, +3 दाखवेल, म्हणजे एस मधले 2 आणि डी मधला 1 +3 शो करेल. याच्यानंतर डी मधला दुसरा इलेक्ट्रॉन लूज केला, म्हणजे एस मधले 2, डी मधला 1, पुन्हा डी मधला 1, म्हणजे एस मधले 2 आणि डी मधले 2 असे टोटल इलेक्ट्रॉन किती लूज केले, 4, म्हणजेच तो +4 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा शो करेल. म्हणजे एस मधील 2 आणि डी मधील 2 असा तो +4 दाखवेल. एस मधील 2 आणि डी मधील 1 +3 शो करेल, आणि एस मधले फक्त 2 लूज केले तर तो +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल.
दिस स्कॅन्डियम साठी ओनली +3. इन केस ऑफ टिटॅनियम shows +2, +3 and +4. That means variable oxidation state. After then vanadium. vanadium ज्यावेळेस S मधले इलेक्ट्रॉन लूज करेल त्यावेळेस तो +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल आणि अनुक्रमे ज्यावेळेस तो d ऑर्बिटल मधले एक इलेक्ट्रॉन लूज करेल s ऑर्बिटलच्या बरोबरीने. s मधील 2 d मधील 1 +3, s मधील 2 d मधील 2 +4, s मधील 2 d मधील 3 +5. याप्रमाणे व्हॅनेडियम +2, +3, +4, +5 या ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. आफ्टर देन क्रोमियम. क्रोमियमच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? टोटल S मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि D मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, तर तो कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट शो करेल बघा. क्रोमियम +2, याच्या बरोबरीने +3, +4, +5 आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस तो ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन काय करेल? लूज करेल डी ऑर्बिटल मधले, त्यावेळेस तो आर्गॉन प्रमाणे नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शो करेल आणि +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल. लक्षात आलं? म्हणजे क्रोमियम व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. कोणत्या? +2, +3, +4, +5, +6. इन केस ऑफ मॅंगनीज. मॅंगनीज ज्यावेळेस S मधील 2 इलेक्ट्रॉन लूज करेल त्यावेळेस तो +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. याच्या बरोबरीनं D मधील एक इलेक्ट्रॉन जसं लूज करेल त्याप्रमाणे +3, +4, +5, +6, +7 या ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. आता बघा स्कॅन्डियम टू Mn. इथपर्यंतचा ऑक्सिडेशन स्टेटचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येईल की हे जे इलेमेंट आहे हे हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये स्टेबल असतात. स्कॅन्डियम पासून Mn पर्यंत जात असताना पहिले जे 5 इलेमेंट आहेत हे काय असतात? हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये स्टेबल असतात. म्हणजे स्कॅन्डियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती? +3. टिटॅनियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती? +4. व्हॅनेडियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती? +5. याच्यानंतर क्रोमियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती? +6. क्रोमियम हायली स्टेबल कुठे असेल? +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल आणि Mn हायली स्टेबल कुठे असेल? तो +7 मध्ये असेल. +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो कसा असतो? हायली स्टेबल असतो. आता याच्या बरोबरीनं जर टिटॅनियम पाहिला तर टिटॅनियम +2 ऑक्सिडेशन स्टेट पण शो करतो, पण +2 आणि +4 याचा जर विचार केला तर हायली स्टेबल कोणते असते? +4 असते. हायली स्टेबल कोणते असते? +4 असते. व्हॅनेडियमच्या केसमध्ये हायली स्टेबल कोणते असेल? +5 असेल. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड V2O5 याच्यामध्ये व्हॅनेडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +5 आहे. तो तिथे कसा आहे? हायली स्टेबल आहे. याच्या बरोबरीनं क्रोमियम. क्रोमियम +6 पण दाखवतो, याच्या बरोबरीने तो +3 पण दाखवतो, +4 पण दाखवतो. पण क्रोमियम हायली स्टेबल. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम डायक्रोमेट असेल, पोटॅशियम परमॅंगनेट असेल, क्रोमियम ऑक्साईड असेल, या सर्वांमध्ये क्रोमियमची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती किती आहे? +6 आहे. आणि म्हणून क्रोमियम हायली स्टेबल कुठं असेल? +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल. ओके, याच्या बरोबरीने Mn मॅंगनीज. मॅंगनीज हा एक काय गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, कशामुळे? त्याच्या हायर ऑक्सिडेशन स्टेटमुळे. तो कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? +7 आणि +7 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये तो हायली स्टेबल आहे. याच्या बरोबरीने क्रोमियम आपले Mn +2 आणि +4 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट मधले कंपाऊंड सुद्धा तो स्टेबल दाखवतो. +2 असेल किंवा MnO असेल, MnO हा सुद्धा एक स्टेबल कंपाऊंड आहे. याच्या बरोबरीने MnO2 हा एक स्टेबल कंपाऊंड आहे. ओके, याच्या बरोबर KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट हा एक स्टेबल कंपाऊंड आहे. दिस Mn हायली स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणती शो करतो? +7. पण याच्या बरोबरीने तो +2 आणि +4 मध्ये सुद्धा कसा असतो? स्टेबल असतो. लक्षात? पहिले जे 5 इलेमेंट आहेत हे हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये स्टॅबिलिटी दाखवतात. पण जसं आपण Mn पासून पुढे जाऊ, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, आयर्न व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो +2, +3, +4, +6. आयर्न +5 ऑक्सिडेशन स्टेट शो करत नाही. लक्षात ठेवा, आयर्न +5 ऑक्सिडेशन स्टेट शो करत नाही.
ओके, तो कोणते दाखवतो +2 +3 +4 +6. पण याच्यामध्ये आयर्न जो स्टेबल असतो तो स्टेबल कुठं असतो +2 आणि +3 मध्ये. तर +2 कोणता, आयर्न काय करेल, एस मधले 2 इलेक्ट्रॉन लूज करेल, एस मधील 2 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. आणि एसच्या बरोबरीनं डी ऑर्बिटल मधील 1 इलेक्ट्रॉन लूज केला की तो काय होतो हाफ फिल्ड होतो, D5 होतो. डी ऑर्बिटल मधील 1 इलेक्ट्रॉन लूज केला की तो काय होतो D5 होतो. आणि D5 कसा झाला, स्टेबल झाला. म्हणजे मॅक्झिमम आयर्नच्या केसमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन लूज केले जाऊ शकतात, तो 3च इलेक्ट्रॉन लूज करेल, एस मधील 2 आणि डी मधील 1. आणि तो कसा होईल, हायली स्टेबल होईल. येस, आयर्नच्या केसमध्ये +2 आणि +3 या 2 ऑक्सिडेशन स्टेट मिळतात. पण दोन्हीपैकी मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणते, तर ती कोणते असेल, +3 असेल. का +3, कारण +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आयर्न काय केलेलं असतात, स्टॅबिलिटी मिळवलेली असते. एस मधील 2 आणि डी मधील 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला असतो. आणि त्यामुळे आयर्न हा काय असेल, +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल असेल. म्हणजेच आयर्नच्या केसमध्ये +2 आणि +3 या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असतात. पण या दोन्हीपैकी मोर स्टेबल कोणती, +3. आफ्टर देन कोबाल्ट. कोबाल्ट कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट शो करेल, कोणकोणत्या करेल बा, +2 करेल, एस मधील 2 इलेक्ट्रॉन लूज केले +2. याच्या बरोबरीनं डी मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, 7 पैकी 7 नंबर आणि 6 नंबरचे हे 2 इलेक्ट्रॉन तू लूज करू शकतो. म्हणजे जे पेअरिंग मधले इलेक्ट्रॉन आहेत, ओके, ते इलेक्ट्रॉन जसजसे लूज केले जातील म्हणजे मॅक्झिमम तो किती इलेक्ट्रॉन लूज करेल, आणखी 2 इलेक्ट्रॉन लूज करेल. आणि कोणकोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल, तर याप्रमाणे +2 +3 आणि +4. शेवटचे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते डी ऑर्बिटल मधले जर 2 इलेक्ट्रॉन त्यानं लूज केले तर तो कोणकोणते दाखवेल, +3 आणि +4 या ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. पण कोबाल्टच्या केसमध्ये जी स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असेल ती कोणती असेल, +2 आणि +3 असेल. कोणते असेल, +2 आणि +3. आता +2 आणि +3 याच्यामध्ये स्टेबल कुठं असेल, तो +2 आणि +3 याच्यामध्ये तो स्टेबल कुठं असेल, तर तो +3 मध्ये स्टेबल असतो. ओके, कोबाल्ट कुठं स्टेबल असेल, +3 मध्ये स्टेबल असेल. आफ्टर देन निकेल बघा, एस मधील 2 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. एस मधील 2 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. याच्या बरोबरीने तो +3 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा शो करतो. पण निकेलच्या केसमध्ये निकेलचे जे मॅक्झिमम कंपाऊंड आहेत हे +2 ऑक्सिडेशन स्टेट मधील आहेत. म्हणजे निकेल हायली स्टेबल कुठं असेल, +2 ऑक्सिडेशन स्टेट्स मध्ये असेल. याच्यानंतर कॉपर मध्ये जर पाहिलं तर कॉपर एकच इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, कुठला, एस ऑर्बिटल मधला. म्हणजेच कॉपर +1 ऑक्सिडेशन स्टेट शो करेल. फॉर एक्झाम्पल CuCl आणि फॉर एक्झाम्पल याप्रमाणे आपण दुसरा कंपाऊंड बघितला CuCl2. तर इथं कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 आणि इथं कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. पण कॉपर जर 2 इलेक्ट्रॉन लूज करत नाही, कारण 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर इथं इनर्ट काय होतं, इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळते. पण एक्सेप्शनली कॉपर +1 पेक्षा +2 ही काय करतो, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. कॉपर हा काय करतो, एक्सेप्शनली +1 पेक्षा +2 हे काय करतो, स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. ओके, आणि झिंक हा कसा आहे, त्याचं डी ऑर्बिटल कंप्लीट आहे आणि तो ऍज युजल +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतो. म्हणजे जर आपण पाहिलं फर्स्ट स्कॅन्डियम आणि लास्ट झिंक जर सोडला तर बाकीचे जे सर्व एलिमेंट आहेत हे काय करतात, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि याच्यामध्ये स्कॅन्डियम टू Mn त्याच्यामध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल असते. म्हणजे स्कॅन्डियम साठी +3, टायटॅनियम +4, व्हॅनडियम +5, क्रोमियम +6, मॅंगनीज +7. आणि जसं आपण आयर्न पासून झिंक कडे जाऊ त्याप्रमाणे लोअर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल होत जाते. का होत जाते, लोअर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल होते. म्हणजे आयर्न साठी +2 +3, कोबाल्ट साठी +2 +3, निकेल साठी +2, कॉपर साठी +1 +2. पण याच्यामध्ये स्टेबल कोणती, +2. आणि झिंक मध्ये हायली स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणते असेल, +2 असेल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मेटॅलिक कॅरेक्टर. डी ब्लॉक एलिमेंटचं मेटॅलिक
कॅरेक्टर. प्युरिटी टेबलमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं. आपण डी ब्लॉक इलेमेंटला ट्रान्झिशन इलेमेंट किंवा ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो, म्हणजेच याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर मॅक्झिमम आहे. डी ब्लॉक इलेमेंट मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर असण्यामागे एक स्पेसिफिक रिझन आहे. काय रिझन आहे? कारण कोणत्याही सबस्टन्सचं मेटॅलिक कॅरेक्टर हे त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनवर डिपेंड असतं, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनवर डिपेंड असतं. मेटॅलिक कॅरेक्टर डिपेंड्स ऑन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. आणि डी ऑर्बिटल मध्ये आपल्याला नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन हे मॅक्झिमम बघायला मिळतात. लक्षात आलं? जसजसे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन वाढत जातील तसं मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं, तसं मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? वाढत जातं. ओके. 3D सिरीज असेल, 4D असेल, 5D असेल किंवा 6D असेल, या सर्व सिरीज मध्ये आपल्याला मॅक्झिमम मेटॅलिक कॅरेक्टर बघायला मिळेल. ओके. 3D, 4D, 5D सिरीज याचे जे लास्ट एलिमेंट आहे, याचं जे लास्ट एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल 3D सिरीजचा झिंक असेल, 4D सिरीजचा लास्ट एलिमेंट कॅडमियम असेल किंवा 5D सिरीजचा जो लास्ट एलिमेंट आहे तो मर्क्युरी असेल. हे जरी मेटल असले तरी आपण याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन नाहीत. ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतो. लक्षात आलं? जेस झिंक असेल, कॅडमियम असेल, मर्क्युरी असेल, हे मेटल्स आहेत पण यांना आपण ट्रान्झिशन मेटल म्हणू शकत नाही. ट्रान्झिशन मेटल कोणते? ज्याच्याकडं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात आलं? मेटॅलिक कॅरेक्टर डी ब्लॉक इलेमेंट मधील जे इलेमेंट आहेत याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर आहे, हे कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन मॅक्झिमम तेवढे मॅक्झिमम मेटॅलिक बॉन्ड तयार होतात. आणि मेटॅलिक बॉन्ड हा कसा एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे. लक्षात आलं? आणि मेटॅलिक बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळं मेटल हे हार्ड असतात. मेटल हे कसं असतात? हार्ड असतात. आणि जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढा तो मेटल कसा असेल? हार्ड असेल. तेवढा तो मेटल कसा असेल? हार्ड असेल. लक्षात आलं? म्हणजेच जनरली डी ब्लॉक इलेमेंट हे कसे आहेत? हार्ड आहेत. जनरली डी ब्लॉक इलेमेंट हे कसे आहेत? हार्ड आहेत. कारण मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतात, मॅक्झिमम नंबर ऑफ मेटॅलिक बॉन्ड बघायला मिळतात. बट इन केस ऑफ झिंक, कॅडमियम अँड मर्करी, मर्करी हा कसा लिक्विड स्टेट मध्ये असतो. मर्करी हा कसा असतो? लिक्विड स्टेट मध्ये असतो. बाकीचे ऑल एलिमेंट हे कोणत्या स्टेट मध्ये आहेत? सॉलिड स्टेट मध्ये. दिसलं? मर्करी हा लिक्विड स्टेट मध्ये आहे. पण झिंक, कॅडमियम आणि मर्करी हे जर तिन्ही पाहिले तर हे हार्ड असण्याच्या ऐवजी मेटल्स आहेत पण कसे आहेत? सॉफ्ट आहेत. मेटल आहेत पण कसे? सॉफ्ट आहेत. आता हे सॉफ्ट असण्यामागे काय रिझन आहे? झिंक सॉफ्ट आहे, कॅडमियम सॉफ्ट आहे, मर्करी सॉफ्ट आहे. का सॉफ्ट आहेत हे? का सॉफ्ट आहेत? कारण कोणत्याही मेटलचा जो हार्डनेस आहे तो कशावर डिपेंड आहे? त्याच्या नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. जर आपण पाहिलं झिंक, कॅडमियम किंवा मर्करी हे जर पाहिले तर हे ट्रान्झिशन सिरीज मधले लास्टचे एलिमेंट आहेत. आणि यांच्या डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर आहेत. आणि ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन पेअर असल्यामुळे याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉनची शक्यता नसल्यास जमाय नाहीये. आणि म्हणून ते कसे आहेत? सॉफ्ट आहेत. लक्षात ठेवा, हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. झिंक, कॅडमियम आणि मर्करी हे कसे आहेत? सॉफ्ट आहेत. बाकीचे ऑल ट्रान्झिशन एलिमेंट हे कसे आहेत? हार्ड आहेत. लक्षात आलं? आता मेटल म्हटलं की मेटॅलिक प्रॉपर्टी आल्या. कोणकोणत्या मेटॅलिक प्रॉपर्टी? की मेटल म्हटल्यानंतर मेटल हार्ड असायला पाहिजे, मेटलनं मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी ही प्रॉपर्टी दाखवली पाहिजे. याच्या बरोबरीने मेटलला एक पर्टिक्युलर लस्टर असायला पाहिजे. मग ते लस्टर कोणत्याही कलर असेल. फॉर एक्झाम्पल गोल्ड असेल तर गोल्डला कोणतं लस्टर आहे? गोल्डन कलरचं लस्टर आहे. फॉर एक्झाम्पल सिल्वर असेल तर सिल्वरला कसं आहे? व्हाईट कलरचं म्हणजे सिल्वर कलरचं लस्टर आहे. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल कॉपर असेल तर कॉपरला काय? एक ब्राउनिश लस्टर आहे. कसं आलं? याप्रमाणे पर्टिक्युलर लस्टर आहे. त्याच्या बरोबरीनं ऑल मेटल्स हे कसे आहेत? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ऑल मेटल्स हे कसे आहेत? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. लक्षात आलं? तर याप्रमाणे डी ब्लॉक एलिमेंटचं जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे हे मेटॅलिक कॅरेक्टर कशावर डिपेंड आहे? त्यांच्या नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन मॅक्झिमम
तेवढा तो मेटल कसा असेल, हार्ड असेल. तेवढा तो मेटल कसा असेल, हार्ड असेल. बरोबर आहे. याच्या बरोबरीनं ऑल मेटल मेटलिक प्रॉपर्टी दाखवतील. कोणत्या? मेटल हार्ड असतील. याच्या बरोबरीनं मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, हाय टेन्साइल स्ट्रेंथ. त्याच्या बरोबरीनं लस्टर असेल, गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ही प्रॉपर्टी दाखवतील. पण डी सिरीज मधले 3D असेल, 4D असेल, 5D सिरीज असेल, याच्यामध्ये जे लास्ट एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल 3D मधील झिंक असेल, 4D मधील कॅडमियम असेल किंवा 5D मधील मर्क्युरी असेल. मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये आहे. ओके. आणि बाकी जे आहेत ते सर्व कसे असतात, सॉलिड स्टेट मध्ये आहेत. झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे मेटल आहेत, पण ते कसं आहे, हार्ड नाही, ते कसं आहे, सॉफ्ट आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. लास्ट पॉइंट मध्ये आपण पाहिलेलं आहे मेटॅलिक कॅरेक्टर. डी ब्लॉक एलिमेंट हे एक गुड मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. आणि याच्या बरोबरीनं डी ब्लॉक एलिमेंटचा म्हणजे ट्रान्झिशन मेटलचा जो मेल्टिंग पॉइंट आहे किंवा बॉइलिंग पॉइंट आहे तो कसा असतो, व्हेरी हाय असतो. जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे ते कसे आहे, त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे किंवा बॉइलिंग पॉइंट आहे हा कसा आहे, व्हेरी हाय आहे. आणि त्यामुळे हे जे मेटल्स आहेत हे पर्टिक्युलरली कुठे यूज केले जातात, इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हेवी मशिनरीज. हेवी मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग मध्ये या ट्रान्झिशन मेटलचा काय केला जातो, अतिशय महत्वाचा रोल आहे किंवा हे यूज केले जातात. कशामुळे, त्यांच्या एका पर्टिक्युलर प्रॉपर्टीमुळे. कोणती प्रॉपर्टी, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. तर कोणत्याही इलेमेंटचा किंवा ट्रान्झिशन मेटलचा जो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट आहे हा कशावर डिपेंड असतो, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवर. कारण जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, आणि जेवढं मेटॅलिक कॅरेक्टर मॅक्झिमम तेवढा तो हार्ड असेल, आणि म्हणून त्याचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हा कसा असेल, जास्त असेल. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स जास्त तेवढं बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. ऑब्विसली मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट कसा असणार आहे, जास्त असणार आहे. दिस ट्रान्झिशन मेटलचा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हा कसा असेल, जास्त असेल. कारण तो कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्सवर. ओके. जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढा काय असायला पाहिजे, मेल्टिंग पॉइंट जास्त असायला पाहिजे. मग जसं आपण पुढे जाऊ तर बा याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, इथं 3 आहेत, इथं अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 5 आहेत. इथं अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, 5 आहेत. एमएन मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, सॉरी स्कॅन्डियम मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, 1. टिटॅनियम मध्ये 2, व्हेनेडियम मध्ये 3, डी ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे. क्रोमियम मध्ये डी ऑर्बिटल मध्ये 5 आणि एस ऑर्बिटल मध्ये 1 असे 6 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. मॅग्नीज मध्ये पाहिलं तर 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. याच्यानंतर अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जसं पुढे जाईल तशी काय होते, कमी कमी होत जाते. ते D5 किंवा D4 जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इथं तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या काय मिळते, मॅक्झिमम मिळते. आणि म्हणून फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ही कोणती, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D सिरीज मध्ये क्रोमियमचा जो मेल्टिंग पॉइंट आहे किंवा क्रोमियमचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो कसा व्हेरी हाय आहे. 3D सिरीज मध्ये सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा असेल, क्रोमियमचा असेल. कारण क्रोमियमच्या व्हॅलन्स शेल मध्ये टोटल जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, टोटल अनपेड इलेक्ट्रॉन आहे डी मध्ये 5 आणि एस मध्ये 1 असे टोटल 6 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून क्रोमियमचा मेल्टिंग पॉइंट कसा असेल, व्हेरी हाय असेल. कुठं, 3D सिरीज मध्ये. 4D सिरीज मध्ये मॉलिब्डेनम मध्ये मॅक्झिमम अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यामुळे मॉलिब्डेनमचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो कसा व्हेरी हाय आहे. आणि याच्या बरोबरीनं थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे जी 5D सिरीज आहे, 5D ट्रान्झिशन सिरीज, याच्यामध्ये टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट हा कसा आहे, व्हेरी हाय. म्हणजे आपापल्या सिरीज मध्ये 3D सिरीज मध्ये क्रोमियमचा सर्वात जास्त आहे, 4D सिरीज मध्ये मॉलिब्डेनमचा सर्वात जास्त आहे आणि 5D सिरीज मध्ये टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट हा कसा आहे, सर्वात जास्त आहे. लक्षात आलं. पण टोटल पिरियॉडिक टेबलचा विचार केला तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट सर्वात जास्त आहे आणि तो किती आहे, 3500 डिग्री सेल्सिअस म्हणजे 3500 डिग्री सेल्सिअस एवढा जास्त मेल्टिंग पॉइंट आहे. कोणाचा, टंगस्टनचा. किंवा पिरियॉडिक टेबल मध्ये सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा आहे, टंगस्टनचा.
आणि 3D सिरीज मध्ये विचारलं तर 3D सिरीज मध्ये सर्वात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे? क्रोमियमचा. 4D सिरीज मध्ये मॉलिब्डेनमचा, 5D सिरीज मध्ये टंगस्टनचा आणि पिरियॉडिक टेबल मध्ये सर्वात जास्त कोणाचा आहे? टंगस्टनचा. कसं जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट काय असेल? जास्त असेल. मग इथं याच्यामध्ये 6 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. Mn कडे किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच Mn मध्ये सुद्धा काय असायला पाहिजे? मेल्टिंग पॉईंट जास्त असायला पाहिजे. इथे तसंच असणार आहे. क्रोमियम Mn, मॉलिब्डेनम टेक्निशियम, टंगस्टन रेनियम. एक सलो बा डी सिरीज मधला हा 5 नंबरचा इलेमेंट आहे. हे जे इलेमेंट आहे हे डी सिरीज मधले 5 नंबरचे इलेमेंट आहे आणि हे डी सिरीज मधले 6 नंबरचे इलेमेंट आहे. डी सिरीज मध्ये यांचा मेल्टिंग पॉईंट काय असतो? सर्वात जास्त असतो. 3D मध्ये याचा, 4D मध्ये याचा, 5D मध्ये याचा. पण क्रोमियम नंतर जर आपण Mn मध्ये पाहिलं तर मेल्टिंग पॉईंट एकदम डीप जातो. मेल्टिंग पॉईंट काय होतो? जे इथून पुढे बघा, स्कॅन्डियम टू क्रोमियम काय झाला? वाढत गेला. स्कॅन्डियम टू क्रोमियम काय झाला? वाढत गेला. पण Mn मध्ये तो एकदम काय होतो? डीप मारतो, म्हणजे डीपला जातो, कमी होतो. मॉलिब्डेनम साठी पण तसंच आहे. कसं 4D सिरीज मध्ये एट्रियम पासून मॉलिब्डेनम पर्यंत काय होतो? मेल्टिंग पॉईंट वाढत जातो. आणि टेक्निशियमला तो काय होतो? एकदम डीप जातो, एकदम कमी होतो, सडनली काय होतो? डिक्रीज होतो. तसंच 5D सिरीज मध्ये कुणापासून? फॉर एक्झाम्पल लॅन्थॅनम पासून टंगस्टन पर्यंत मेल्टिंग पॉईंट काय होतो? वाढत जातो. आणि रेनियम मध्ये सडनली तो काय होतो? डिक्रीज होतो, डीपला जातो. असं काय होतं की क्रोमियमचा मेल्टिंग पॉईंट सर्वात जास्त आहे 3D सिरीज मध्ये आणि त्याचा सबसिक्वेंट इलेमेंट मॅंगनीज मध्ये मेल्टिंग पॉईंट सडनली डिक्रीज होतो. 4D सिरीज मध्ये मॉलिब्डेनमचा हाय मेल्टिंग पॉईंट आहे, सबसिक्वेंट इलेमेंटचा त्याच्यापेक्षा एकदम डीप जातो, एकदम डिक्रीज होतो. 5D सिरीज मध्ये टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट व्हेरी हाय आहे, अगदी पिरियॉडिक टेबल मध्ये. पण त्याचा जो सबसिक्वेंट इलेमेंट आहे रेनियम, याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट एकदम काय होतो? डिक्रीज होतो, सडनली डिक्रीज होतो. असं का होतं? तर बा हे जे इलेमेंट आहेत, Mn असेल 3D सिरीज मध्ये, टेक्निशियम 4D सिरीज मध्ये किंवा रेनियम 5D सिरीज मध्ये, यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे कसं आहे? D5S2 टाइपचं आहे. कोणत्या टाइपचं आहे? D5S2 टाइपचं आहे. आणि D5S2 टाइपचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे हे कसं आहे? हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये स्टॅबिलिटी असते. काय असते? स्टॅबिलिटी असते. आणि त्या स्टॅबिलिटीमुळे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमुळे यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो काय करतो? सडनली डिक्रीज होतो. जो एक काय सिक्वेन्स आहे, रेग्युलर सिक्वेन्स आहे इन्क्रीज होण्याचा, तो काय होतो? यांच्यामध्ये ब्रेक होतो. कशामुळे? त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे कसं आहे? हाफ फील्ड आहे. आणि हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे याला काही पर्टिक्युलर स्टॅबिलिटी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. आणि या स्टॅबिलिटीमुळे यांचा जो मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट असेल कोणाचा? 3D सिरीज मध्ये Mnचा, 4D सिरीज मध्ये टेक्निशियमचा, 5D सिरीज मध्ये रेनियमचा. हा काय करतो? एकदम डीप मारतो. असं ना. याच्या बरोबरीने आपण जसं पुढे जाऊ पुन्हा तसं काय होतं? इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होत जात. आणि सर्वात शेवटी जर पाहिलं आपण झिंक मध्ये, सर्वात शेवटी काय? झिंक मध्ये 3D सिरीज मध्ये झिंक असेल, 3D सिरीज मध्ये कोण असेल? झिंक असेल. किंवा 4D सिरीज मध्ये कॅडमियम असेल किंवा 5D सिरीज मध्ये कोण असेल? मर्क्युरी असेल. यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत हे ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन कसे आहेत? पेअर आहेत. ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन हे कसे आहेत? पेअर आहेत. ओके. ऑलच्या ऑल इलेक्ट्रॉन पेअर असल्यामुळे यांचं जे नेचर आहे हे नेचर कसं आहे? सॉफ्ट आहे. यांचं जे नेचर आहे हे कसं आहे? व्हेरी सॉफ्ट आहे. आणि त्यामुळे पुन्हा मेल्टिंग पॉईंट काय होतो? कमी होतो. म्हणजे बघा तुम्हाला डी ब्लॉक मध्ये मेल्टिंग पॉईंटचा जो एक पर्टिक्युलर ग्राफ मिळतो, तो ग्राफ कसा मिळतो? सुरुवातीला जसे काय होईल? अनपेड इलेक्ट्रॉन वाढत जातील तसा मेल्टिंग पॉईंट काय होतो? वाढत जातो. D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तो एकदम काय करतो? डीप मारतो. पुन्हा काय होतो? मेल्टिंग पॉईंट वाढत जातो. आणि सर्वात शेवटी
फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे कोण असेल, झिंक असेल, 4D मध्ये कॅडमियम असेल किंवा मर्क्युरी असेल 5D मध्ये. त्याच्यामध्ये पुन्हा ऑल इलेक्ट्रॉन पेअर झाले, फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळाली आणि त्यामुळे मेल्टिंग पॉईंट पुन्हा काय होतो, डिक्रीज होतो. लक्षात आलं. म्हणजे इथं कोण आहे, हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D5 आणि इथं कोण आहे, फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D10. लक्षात आलं. हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे काय होतं, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते आणि त्या एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमुळे त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा जो मेल्टिंग पॉईंट आहे किंवा बॉइलिंग पॉईंट आहे त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये काय होतो, सडनली डिप मारतो. लक्षात आलं. येस, 3D सिरीज मध्ये सर्वात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा, क्रोमियमचा, सर्वात कमी कोणाचा, Mnचा. 4D सिरीज मध्ये सर्वात कमी मेल्टिंग पॉईंट कोणाचा, मॉलिब्डेनमचा. एक्सेप्शनली टेक्निशियमचा काय होतो, कमी असतो कोणापेक्षा, मॉलिब्डेनम पेक्षा. याच्यानंतर 5D सिरीज मध्ये सर्वात जास्त कोणाचा, टंगस्टनचा. मात्र रेनियमचा जो मेल्टिंग पॉईंट बघितला तर तो एकदम काय करतो, डीप मारतो. तसंच क्रोमियम 3D सिरीज मध्ये सर्वात जास्त आहे क्रोमियमचा, पण जर Mn मध्ये पाहिलं तर Mn मध्ये तो काय करतो, डीप मारतो, सडनली काय होतो, डिक्रीज होतो. आणि हे जे सडनली मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतात त्याच्या मागचं जे रिझन आहे ते रिझन कोणतं आहे, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ओके. आणि ट्रान्झिशन एलिमेंटची जी सिरीज आहे या सिरीज मधील जे लास्ट एलिमेंट आहे, मग 3D मधला झिंक असेल, 4D मधला कॅडमियम असेल, 5D मधला मर्क्युरी असेल, किंवा 6D मधला, 6D मध्ये कोण आहे, आय थिंक गोल्ड असेल. ओके. तर हे जे एलिमेंट आहेत या एलिमेंटचे जे नेचर आहे, हे नेचर कसं आहे, सॉफ्ट आहे. हे नेचर कसं आहे यांचं, सॉफ्ट आहे. तर बा 3D सिरीज मध्ये झिंक कसं असेल, सॉफ्ट असेल. 4D सिरीज मध्ये कॅडमियम हा सॉफ्ट असेल. 5D सिरीज मध्ये मर्क्युरी सॉफ्ट असेल. का? कारण यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कसं आहे, फुलफिल्ड आहे. यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे. ओके. आणि यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुलफिल्ड असल्यामुळे आपण यांना काय म्हणत नाही, ट्रान्झिशन मेटल्स किंवा ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाही. लक्षात आलं. ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं, ज्यांच्याकडे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे. ओके. याच्या बरोबरीने हे झालं मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. याच्या बरोबरीने पुढची जी प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये काय, जे काय डी ब्लॉक इलिमेंट आहे हे कसे आहेत, मेटल्स आहेत. डी ब्लॉक इलिमेंट आहेत हे काय, मेटल्स आहेत. त्यामुळे काय करतात, ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. ते काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज जनरली दोन टाइप आहेत. मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरली कोणत्या आहेत, दोन टाइपच्या आहेत. एक डायमॅग्नेटिक आणि दुसरे कोणते आहे, पॅरामॅग्नेटिक. दुसरे कोणते, पॅरामॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक मध्ये काय फरक आहे, जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली आणि त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बरोबर जर पर्टिक्युलर सबस्टन्सनं रिपल्शन दाखवलं तर त्याला म्हणायचं आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स. त्याला काय म्हणायचं आहे, डायमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड बरोबर जो रिपल्शन दाखवतो तो सबस्टन्स कसा असतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतो. आणि मॅग्नेटिक फील्ड बरोबर जो अट्रॅक्शन दाखवतो, त्याला काय म्हणायचं आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं आहे. म्हणजे हा काय दाखवेल, रिपल्शन दाखवेल डायमॅग्नेटिक, आणि हा काय करेल, अट्रॅक्शन दाखवेल. त्याला काय म्हणायचं आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. लक्षात आलं. मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली का याच्यामध्ये जे मॅग्नेटिझम आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जे मॅग्नेटिझम आहे ते मॅग्नेटिझम काय होतं, नाहीसं होतं. लक्षात आलं. दिस पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा कसा असतो, टेम्पररी मॅग्नेटिक सबस्टन्स असतो. कसा असतो, टेम्पररी मॅग्नेटिक. म्हणजे जोपर्यंत मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेले तोपर्यंत तो मॅग्नेटिझम दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड काढून घेतली की त्याचं मॅग्नेटिझम काय होतं, नाहीसं होतं. लक्षात आलं. आणि ट्रान्झिशन एलिमेंट जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत हे काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात. मग कोणत्या, डायमॅग्नेटिक किंवा पॅरामॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्ड बरोबर रिपल्शन, पॅरामॅग्नेटिक मॅग्नेटिक फील्ड बरोबर अट्रॅक्शन.
कसं, आणि जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, तेवढं पॅरामॅग्नेटिझम जास्त. म्हणजे जनरली ट्रान्झिशन मेटल हे पॅरामॅग्नेटिझम दाखवतात. जनरली ट्रान्झिशन मेटल हे काय करतात, पॅरामॅग्नेटिझम दाखवतात. पण काही इलेमेंट मध्ये तुम्हाला एक या दोन्हीपेक्षा वेगळी प्रॉपर्टी बघायला मिळते, आणि त्याला फेरोमॅग्नेटिझम म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, फेरोमॅग्नेटिझम किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हटलं जातं. लक्षात आलं. आता मग हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस कोण आहेत, तर 3D सिरीज मध्ये कोण कोण आहेत ते, फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, कोबाल्ट असेल किंवा निकेल असेल, हे काय करतात, फेरोमॅग्नेटिझम दाखवतात. आता फेरोमॅग्नेटिझम काय, तर एनहान्स्ड पॅरामॅग्नेटिझम. म्हणजे पॅरामॅग्नेटिझमच आहे, पण जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे याचे जे डोमेन्स आहेत, सॉलिड स्टेट मध्ये आपण पाहिलेलं आहे, यांचे डोमेन्स आहेत, हे मॅक्झिमम डोमेन काय करतात, एकाच लाईन मध्ये का होतात, पास होतात, एकाच डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतात. आणि एकाच डायरेक्शन मध्ये मॅक्झिमम डोमेन ट्रॅव्हल झाल्यामुळं याची जी काय मॅग्नेटिक पॉवर आहे, ही मॅग्नेटिक पॉवर का होते, वाढते. आणि मॅग्नेटिक फील्ड जरी रिमूव्ह करून घेतली, मॅग्नेटिक फील्ड जरी रिमूव्ह केली, तरी ह्याचं जे मॅग्नेटिझम आहे, हे मॅग्नेटिझम का होतं, रिमेन्स कॉन्स्टंट राहतं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तरी ते सबस्टन्स काय करतात, मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात. अशा सबस्टन्सला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हटलं जातं. झालं. आणि 3D सिरीज मध्ये फेरोमॅग्नेटिझम कोण दाखवतं, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे सबस्टन्स दाखवतात. लक्षात आलं. तर याप्रमाणे जी लास्ट प्रॉपर्टी होती कोणती, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, ही क्लिअर होते. तेच फिजिकल प्रॉपर्टी मध्ये ऍटॉमिक साईज, आयोनिक साईज, आयोनायझेशन एन्थाल्पी, ऑक्सिडेशन स्टेट, मेटॅलिक कॅरेक्टर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, आणि याच्या बरोबर आहे ना मॅग्नेटिक प्रॉपर्टी.